नमस्कार मित्रांनो. या महिन्यातच म्हणजे गेल्या 1 तारखेला म्हणूया की मी माझ्या वयाची 75 पूर्ण केली. त्याला अमृत महोत्सव सोहळा असंही म्हटलं जातं, हे मला अलीकडं कळालं. कारण असे सोहळे कधी लहानपणापासून आमचे झालेच नाही आहेत. म्हणजे आम्ही थोडंसं रिटायर्ड झालो त्यावेळी 58 वय असेल, 60 वर्ष असेल. तोपर्यंत वाढदिवस, कसलाच वाढदिवस आम्हाला माहीत नव्हता. कधी यायचा आणि कधी जायचा हे आम्हाला कळायचं नाही आहे. परंतु त्यानंतर मुलांची लग्न झाली, मुलांना मुलं झाली, नातवंडांचे वाढदिवस साजरे होऊ लागले. मग नातवंडांच्या नंतर लगेच त्यांच्या वडिलांचे, आईचे वाढदिवस साजरे होऊ लागले. नंतर मग आजी आजोबांचे वाढदिवस साजरे करावे असे त्यांना वाटल्यानंतर आमचेही साजरे होऊ लागले. आणि मग वयाच्या 75 झाल्यानंतर अमृत महोत्सव म्हणून एक चांगला कार्यक्रम करायचा असं त्यांनी ठरवलं. आणि माझा मुलगा प्रवीण शिंगटे आणि मुली जयश्री शिवणकर आणि कोमल मोरे या तिघांनी हा समारंभ करायचं ठरवलं. 5 दिवसात या समारंभाची तयारी झाली आणि तो समारंभ पार पडला. तर त्या समारंभात इतके लोक आले, भरभरून बोलले, परंतु मला बोलण्याचा एक आपण चान्स म्हणूया किंवा एक मौकाच मिळाला नाही आहे. आणि मग केक कापला आणि सारी मंडळी, वेळ झाला होता म्हणजे 3:30चा कार्यक्रम 4:30, 5, 6:30पर्यंत 7पर्यंत चालू झाला. आणि मग लोक जेवायला गेली आणि माझं भाषण राहून गेलं. त्यावेळी बऱ्याच जणांना वाईट वाटलं की याचं काहीतरी बोलणं आपल्याला ऐकायला मिळेल, त्याच्या जीवनातल्या काही गोष्टी आपल्याला कळतील, पण ते कळू शकल्या नाही आहेत. आणि मग माझे एक मित्र शौकत मोकाशी यांनी थोडं हे केलं, अरे ठीक आहे, तू आता एक तुला त्या प्रसंगाच्या निमित्तानं जे काही बोलायचं होतं ते थोडंसं लिहून काढ आणि तेच थोडंसं ऑडिओ करून, रेकॉर्डिंग करून लोकांच्यापर्यंत पोहोचव. आणि तसा प्रयत्न मी केलेला आहे. तो 2 भागात तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तेव्हा ह्या पहिल्या भागात तो भाग ऐकवतो. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो. नुकताच माझा अमृत महोत्सव सोहळा संपन्न झाला. त्या सोहळ्यात अपरिहार्य कारणामुळे सत्कार मूर्तीचे म्हणजे माझे मनोगत झाले नाही. पण एका मित्राने मला सांगितले, तू ते मनोगत लिहून काढ आणि ते लोकांना ऑडिओच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोहोचव. आणि तो प्रयत्न मी करतो आहे. व्यासपीठावरील मान्यवर आणि समोरचेही मान्यवर सर्वांना माझे अभिवादन. आज माझी 75 साजरी होत आहे. 70 वर्ष मागे गेलो तर मला आठवते माझ्या चुलत्यांचे लग्न. आमच्या मूळ गावाला मराठ्याला बैलगाडीतून देवदर्शनासाठी निघालो होतो. बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा ताल अजूनही माझ्या कानात गुंजारव करत असतो. वडील पोटासाठी मुंबईला गेले होते. त्यांना आजोबांनी गहाण ठेवलेली जमीन सोडवायच्या होत्या. त्यांनी गावात चुलत्यांना छोटे दुकान टाकून दिलं होतं. ते दुकान चालवत होते. मला शाळेत घालण्याचा प्रसंग आला. शाळा चालू झाली होती. एका कापडी पिशवीत चुलत्यांनी एक पाटी पुस्तक वही भरली आणि मला शाळेत नेले. शाळेतले शिक्षक चुलत्यांच्या ओळखीचे होते, कारण ते सुद्धा शिक्षक होणार होते, पण त्यांना होता आलं नाही. शाळेत गेल्यावर त्यांनी मुख्याध्यापक शंकर तात्याबा आवटे यांच्याकडून एक अर्धा खडू घेतला आणि माझ्या पाठीवर आडवा धरून श्री काढला. त्या स्त्रीच्या वेलांटीतून मी पलीकडे पाहिले तर मला स्वर, व्यंजने, शब्दांचे बाजार मांडलेले दिसले. वाक्य, विरामचिन्ह दिसली आणि मग मी त्यांच्याशी खेळत बसलो. माझं शिक्षण सुरू झालं. चुलते मला दुकानातल्या बाकड्यावर बसून शिकवायचे. त्यांनी माझे फाटलेले मराठीचे पुस्तक पाहिले. त्यांना खूप राग आला. ते म्हणाले, काय पुस्तकाची दशा केलीस रे पोरा? त्यांनी माझ्या एक मुस्काडीत मारली. ती इतकी जोराची होती, मला भोवळ आली. सारं घर माझ्या भोवती गरगर फिरू लागले आणि मी मटकन खाली बसलो. पुन्हा ते माझ्यावर ओरडले. पुस्तक जपता येत नाही. मी थोडा सावध होऊन पळून चंदरदादाच्या घरात गेलो आणि त्यांच्या घडोशीखाली लपलो. मी कुठे गेलो हे शोधण्यासाठी चुलते वाड्यात फिरत होते. चंदरदादाच्या आईने मला पाहिलं होतं. त्याने हळूच माझ्या चुलत्यांना बोलावलं आणि सांगितलं, तो आमच्या घरात घडोशीखाली लपला आहे.
कोंबड्यांच्या व्हपानी मला नको केलं, पण चुलत्यांचा मार खाण्यापेक्षा मला व्हपा परवडल्या. त्यांनी मला घडोशी खालून बाहेर काढलं व म्हणाले, घरी चल, बघ आता मी तुझं पुस्तक कसं छान शिवलं आहे. मला वाटले त्याने आता माझ्या पुस्तकाची वाट लावली असेल, कसे तरी शिवले असेल. पण पाहतोय तर पुस्तक इतके सुंदर शिवले होते की धड्यांचा आणि कवितेचा क्रम त्यांनी योग्य लावला होता. मी त्यांना विचारले, तुम्ही हे पुस्तक व्यवस्थित कसे शिवले? ते मला म्हणाले, मी फक्त पानांचा क्रम लावून पुस्तक शिवले. मला तुझ्या धड्यांची व कवितांची काहीच देणे घेणे नव्हते. सुरेश, तू पुस्तके नीट सांभाळत जा. पुस्तक हे आपला ज्ञानदानाचा पहिला गुरु आहे. नंतर मी पुस्तकांची खूप काळजी घेत राहिलो, आजपर्यंत घेत आहे. एवढंच नाही तर मी 16 पुस्तकांना जन्माला घातलं. बाळाला जन्म देताना आईला काय त्रास भोगावा लागतो याची प्रचिती मला आली. माझे मित्र मोकाशी सर, काटवडे सर बोलताना नेहमी म्हणतात, जो भूतकाळ विसरतो त्याला भविष्यकाळ माफ करत नाही. मी कधीच भूतकाळ विसरत नाही. भूतकाळ न विसरणे म्हणजे सिंहावलोकन करणे. सिंह जंगलातून जाताना काही अंतर चालल्यानंतर थांबून मागे पाहतो. मी कुठून कुठपर्यंत आणि कसा आलो याचा आढावा घेतो. मी पण तेच केले. मी प्राथमिक शाळेत होतो त्यावेळी आवटे, माने, लोखंडे कुलकर्णी मास्तर आम्हाला शिकवत होते. 5वीत असताना वडिलांनी मुंबई सोडली, गावी आले. नंतर मात्र थोड्याच दिवसात दारिद्र्य म्हणजे काय असते याचे दर्शन घडू लागले. वडिलांनी कधी आम्हाला मुलांच्यात जास्त खेळू दिले नाही. ते म्हणायचे, खेळण्याने पोट भरत नाही आहे, पोटापाणीसाठी काहीतरी काम केले पाहिजे. त्यावेळी त्यांचे संदर्भ फक्त पोट भरण्याचे होते. त्यांच्याबरोबर मी, भाऊ शेतात काम करू लागलो. मधल्या विहिरीवर मोठा हाणल्या. लहान भाऊ रमेश आणि दिलीप ही माझ्याबरोबर असायचे. ते नाड्यावर पालथं पडून मोठा हाणायचे. नाड्यावरून खाली पडायचे. त्यांच्या पोटात दुखायचे. शेती नांगरताना वारंगुळदारांच्या बरोबर दिवस दिवस नांगराचा मुठ्या मी धरला. बैलांची वांडे हाकली. बैलगाडीने दुसऱ्यांची भाडी केली व घरात तिखट मिठांसाठी 4 पैसे कमावले. अशा परिस्थितीत शिकत होतो. महिना महिना भाकरीचे दर्शन नसायचे. कण्या, माडगं, घेवड्याची उसळ, उंबराच्या दोड्या हे खाऊन दिवस काढले. कित्येक उपाशी रात्री मी माझ्या वहीत नोंद केल्या आहेत. गुरुजींच्या हलगर्जीपणामुळे 7वीला सगळा वर्ग नापास झाला, परंतु त्यावेळी 8वीला प्रवेश मिळत होता म्हणून हायस्कूलला गेलो. हायस्कूलचे जीवन चालू झालं. दप्तराला पिशवी नव्हती. हायब्रीड बियाण्यांच्या पिशव्यांनी आमचे दप्तर सांभाळले. एके दिवशी दुपारच्या सुट्टीत पुढच्या तासाचा अभ्यास पूर्ण करण्याच्या नादात वर्गातच मागासवर्गीयांच्या पोरांच्या बरोबर जेवत बसलो. एका वर्गमित्राने बाहेर खिडकीतून पाहिले. गावातल्या मुलांनी मला वाळीत टाकले. मी एकटा पडलो. खूप त्रास सहन केला. त्यांचे शिव्या देणे, मुद्दाम अंगावर येऊन धडकणे. एका धनदांडग्या पोराने तर मला दोन्ही बाजूनी कुंपण असणाऱ्या रस्त्याने जाताना पेकाटात लात मारली आणि मी कुंपणावर पडलो. त्या कुंपणाला काटे नव्हते म्हणून बरे. आज मितीला वर्गातल्या 10 मित्रांच्यापैकी फक्त एकच मित्र आहे. डोंगराआड गेलेला सूर्य पुन्हा दिसू शकतो, पण मातीआड गेलेली माणसं मात्र पुन्हा दिसत नाहीत. मी माझ्या गावात उपरा होतो आणि बाकी मुले गावधनी होती. एका आडनावाची होती. मला वाळीत टाकल्यानंतर कोणीही माझ्याशी बोलत नव्हते. रस्त्याने मी एकटा जात असे. त्यांचे घालून पाडून बोलणे, शिव्या देणे चालू असायचे. माझा एक मित्र होता. तो मात्र मला म्हणाला, मी त्यांच्या देखत तुझ्याशी बोलणार नाही, पण बाकी सारी मदत तुला करेन. तुझ्याबरोबर बोलताना मी दिसलो तर ते मलाही वाळीत टाकतील. वाळीत टाकणे या शब्दाचा अर्थही त्यावेळी मला नीट समजत नव्हता. फक्त माणसांनी माणसाशी वागावं तसं मी इतरांशी वागत होतो. मुलांनीच वाळीत टाकले असे नाही, तर त्यांच्या आईबापांनीही माझ्यासाठी त्यांच्या घराचे दरवाजे बंद केले. मी 7-8 महिने खूप त्रास सहन केला. नंतर हळूहळू वातावरण निवळत गेले.
घरात 4 भाऊ, आम्ही सारी खाती तोंडे. शेतात उत्पन्न निघत नव्हते. दारिद्र्याने आमच्या घराला विळखा मारण्यास सुरुवात केली होती. शाळेची परीक्षेची फी भरायला पैसे नसायचे. 11वीच्या परीक्षेला मुले बहिण केंद्रावर निघाली होती आणि मी मात्र रविवारी मधल्या विहिरीवर मोठा हाकत होतो. वडील म्हणाले, तू परीक्षेला गेलास तर 1-2 आठवडे येणार नाहीयेस. मी एकटा काय करू? वांग्याचं पीक बहरात आलं आहे, तेवढे पाणी देऊन जा. अशा परिस्थितीत मी कसा पास होणार होतो? 11वीला सलग 4 वेळा नापास झालो. पास होणारी पोरं लोकांना पेढे वाटायची. त्यांचे आई वडील माझी निर्भत्सना करायची. हा कशाचा पास होतोय? शेवटी हा बापाबरोबर शेतीच करणार.